हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 7.4 सोडवणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, अँगल ए बी सी इक्वल टू 45 डिग्री अँड ए सी इज इक्वल टू 7 इन द रूट सेंटीमीटर, 7 इन द रूट 2 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी. आपल्याला काय काय दिलेलं आहे? टीता दिलेला आहे आपल्याला 45 डिग्री. ए सीची आपल्याला साईड दिलेली आहे, म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे? फाइंड द एरिया सेगमेंट बी एक्स सी. आपण दोन्ही पद्धतीने काढू शकतो. मी आता इथे जो एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सीचा जो शॉर्ट फॉर्ममध्ये केलेला क्वेश्चन फॉर्म्युला आहे त्या आधारे सोडवलेला आहे. तुम्ही हवं तर दोन वेगवेगळे फॉर्म्युलेस लिहूनसुद्धा काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण आधी पहिलं गिवन लिहून घेऊया. ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, अँगल ए बी सी इक्वल टू 45 डिग्री, ए सी इज इक्वल टू 7 इन द रूट सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी. A is the center of the circle, therefore AB and AC are radii of the circle. AB equal to AC is equal to 7 in the roots 2 centimeter. Therefore angle ABC and angle ACB are same. Opposite angles of congruent sides are congruent. Angle ABC equal to angle ACB equal to 45 degree. Triangle ABC is equal to ABC plus ACB plus CAB. Therefore therefore angle CAB equal to 90 degree. Sum of all angles of a triangle is 180 degree. Angle CAB is a central angle. Therefore theta is equal to 90 डिग्री. मग अशी मी तुम्हाला म्हणाली टीता इज इक्वल टू काय दिला आहे? 45 डिग्री दिला आहे. तो सेंटरचा होता का? तो सेंटरचा नव्हता, तो बीचा होता. आपल्याला सेंटरचा काढावा लागणार होता, तो आपण काढला आणि मग आपल्याला कळलं की तो किती आहे? 90 डिग्री आहे. आता आपण गाऊया एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी. कारण आपला ज्याचा एरिया काढायचा आहे त्याचा आपल्याला त्याच्या सेंट्रलचा जो अँगल आहे तो आपल्याला माहिती पाहिजे आहे. आपण लिहून घेतलेला आहे एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी इक्वल टू आर स्क्वेअर इन द ब्रॅकेट पाया टीता अपॉन 360 डिग्री मायनस साइन टीता अपॉन 2. रेडियस किती आहे आपला? 7 इन द रूट 2, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय झालेलं आहे? 7चा स्क्वेअर आहे 49. इन द रूट 2चा स्क्वेअर येणार आहे इन द रूट 4 म्हणजेच 2, म्हणजे 49 2जा 98. आता आपल्याला असं आहे दिलेला नाही आहे त्यांनी आपल्याला, पण इथे आन्सर जे काढलेलं आहे ते आपल्याला पॉईंटमध्ये मिळालेलं आहे, म्हणून आपण इथे 3.14 टाकून बघितलं. तुम्ही 22/7 घेऊन काढलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. आन्सर तुमचा बरोबरच येणार आहे. 3.14 इंटू 90 डिग्री अपॉन 360 डिग्री मायनस साइन 90 डिग्री अपॉन 2. आता मायनस साइन 90 डिग्रीची आपल्याला व्हॅल्यू टाकायला लागेल, ती आहे 1/2. इथे काय झालेलं आहे? 91चा 90, 94चा 360, म्हणजे आपला आन्सर काय आहे? 3.14/4 मायनस 1/2. आता जर का मला डिनॉमिनेटर सेम करायचं तर इथे मी मल्टिप्लाय बाय 2 केलं तर माझा डिनॉमिनेटर सेम येईल, म्हणजे काय? 3.14 मायनस 2/4. माझा आन्सर आला आहे 3.14मधून 2 गेला ते 1.14/4. आता मल्टिप्लिकेशन करून घेते. मला असं मल्टिप्लिकेशन करता येणार नाही, म्हणून मी काय केलं? 114/100 लिहिले, म्हणजे त्याला मी कन्वर्ट केलं फ्रॅक्शनमध्ये इंटू 1/4 लिहून घेतले. हा 4 जो होता तो इथे लिहिताना मी याचा फसा 4 लिहू शकते डायरेक्ट डिनॉमिनेटरला, म्हणून मी इथे न्यूमरेटरमध्ये लिहिलं 1/4. आता मला इथे डिव्हिजन करता येईल, तर डिव्हिजन केल्यानंतर मला मल्टिप्लिकेशन आन्सर मिळणार आहे. 4 1जा 4, 4 2जा 8, राहिले 18, नाही झालं. मग 4 14ला
करता येते का बघूया. असाच तिकडे विचार करून आपल्याला लिहायचं आहे. डायरेक्ट आन्सर कुठलंही मिळणार नाही आहे, म्हणून सगळ्याचा विचार करा आणि मग आन्सर्स काढा. ठीक आहे. 4 1 जा 4 इथे लागतोय का बघूया. 4 4 2 जा 8 4 2 जा 8 34 राहिले, नाही लागत आहे. मग मी काय केलं 98 इंटू 114 केले आणि मग त्याला 4ने डिवाईड केलं आणि मग 4ने डिवाईड केलं आणि मग 100नी मी त्याला पॉईंट देऊन आन्सर लिहिलेला आहे 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्ही एकदा करून बघा. जर काही गोंधळ असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.